नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे तुला पाहताय नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचा आणि नुकताच ट्रेलर लॉन्च सोहळा आम्ही बघितला आणि यामध्ये एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत आहे माझी मैत्रीण पल्लवी अजय. आणि मला जाणून घ्यायचंय पल्लवी, तू आत्ता अशा वेगळ्या लुकमध्ये आहेस आणि चित्रपटात एकदम 1971. काय सांगशील त्या लुकबद्दल? खूप इंटरेस्टिंग लुक आहे आणि त्या लुकच्या मागची कथा अशी आहे की सचिन लवलेकरांनी आमचे कॉस्ट्युम्स केलेत आणि त्या माणसाबद्दल मी खूप ऐकलं होतं आधी आणि ही पहिली वेळ होती की मी त्यांच्यासोबत काम करते. त्यांनी इतका अभ्यास केला होता माझ्या पात्राचा आणि माझ्या कपड्यांचा की अगदी ब्लाऊजच्या बाह्या केवढ्या साईजच्या असतील पासनं त्याचा रंग, ब्लाऊजचा रंग, साड्यांचे पॅटर्न्स इतकं सगळं त्यांनी माझ्यासमोर असं मांडलं होतं जेव्हा मी कॉस्ट्युम ट्रायलला गेले होते आणि मला खूप आश्चर्य वाटलं की असं काम करायला मिळालं. म्हणजे सगळी बाजू त्यांनी खरं तर सगळं क्रेडिट जातंय मयुरा प्रधानला. कारण मयुरा मॅमने इतक्या सगळ्या बाजूना इतक्या स्ट्रॉंग करून ठेवल्या होत्या ना, की सिनेमात काम करताना आम्हाला कधीच कुठेच पाहावं लागलं नाही. मला इतकं छान वाटलं काम करताना, की अगदी तासाभरानं आम्हाला जेवायला मिळत होतं. आमची सगळी काळजी घेतली जात होती आणि प्रत्येक प्रकारे एक-एक टेक्निशियन, एक-एक भाग इतका स्ट्रॉंग होता आमच्या बरोबर. खरंच मला भयंकर मजा आली या सिनेमात काम करताना. त्यामुळे एक एनर्जी असते नाही का सुरुवातीपासूनच, ते इतकी पॉझिटिव्ह एनर्जी लागली आहे ना या सिनेमाच्या मागे. नक्कीच या सिनेमाचं चांगलंच काहीतरी होणार आहे. आणि नक्कीच खूप लोकांना हा सिनेमा बघून त्यांचं मनोरंजन होईल आणि ज्याच्यासाठी आपण इथे आहोत आणि जे काम करतोय त्याचं सुख मिळेल. मुळात 2026च्या पिढीची तू आहेस आत्ताची आणि 1971चा लुक साकारलाय त्याबद्दल तू बोललीस. भूमिका काय आहे? कारण त्या एक्सप्रेशन मधनच कळतंय की खूप इमोशनल असा टच आहे भूमिकेला. अरूची भूमिका साकारते मी. लीलाताईंचं हां, हां. आणि खरं सांगू का? मला अजूनही माझ्या अशा काही मैत्रिणी किंवा असेही मित्र भेटतात मला आणि त्या मला म्हणतात, की "तू खरंच इलाताईंसारखी बोलतेस. तू खरंच इलाताईंसारखी रिॲक्ट होतेस." आणि नेमकं मला माहीत नाही मयुरा मॅमना मी कुठून सुचले आणि त्यांनी मला विचारलं आणि त्यांना परफेक्ट वाटलं माझं कॅरेक्टर, की हीच करू शकते हे पात्र. 1971 साकारताना ना प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवताना मजा आली मला. म्हणजे आत्ता 2026 मध्ये जर तुम्हाला झाडाभोवती नाचायचं असेल, तर तुम्ही वेगळ्या प्रकारे नाचता नाही का? पण त्या काळात म्हणजे हे आपण पाहिलंय ना, आपण जुन्या काळातली सिनेमे बघितलेले आहेत. त्या नटांना झाडाभोवती असं गिरक्या घेताना पाहिलेलं आहे आणि तेवढंच करतात ते. पण त्यातही ती मजा बघायला मिळायची. हीच मजा मला अनुभवायला मिळाली, की आपण नुसते झाडाभोवती फिरतोय आणि मजा करतोय. तर हे वेगळंच होतं. तर 2026 सालामध्ये 1971ची अरू कशी असेल हे बघण्यासाठी नक्की बघा. तुला पाहता पल्लवी, शुभेच्छा तुला खूप खूप. आणि आपण सांगूया की अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला.